महाराष्ट्र संविधान भुसावळ येथील दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर मकरंद चांदवडकर यांना एक राज्यस्तरीय प्रतिभावंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व या भुसावळ शहरामध्ये डॉक्टर साहेबांचे आहेत. ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. डॉक्टर साहेब, आपलं TV24 नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, आपलं हार्दिक स्वागत. एक भारदस्त पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे सर. आणि आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये आपलं एक नाव लौकिक आहे. आपण एक आपलं हॉस्पिटल प्रसिद्धी क्षेत्रामध्ये आहे. आपण अनेक प्रकारचे जे पेशंट आहेत त्यांना एक दिलासा दिलेला आहे आणि त्याचा विषय मार्गी लागलेला आहे. आपल्या हा जो प्रतिभावंत राज्यस्तरीय पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे, या पुरस्कारासाठी निवड कशी झाली सर, काय सांगा? हा जो पुरस्कार आहे हा इंडियन डेंटल असोसिएशन म्हणजे डेंटिस्ट लोकांची जी संघटना आहे पूर्ण महाराष्ट्रातली, त्यांच्यातर्फे हा पुरस्कार मला मिळालेला आहे. याच्यामध्ये निवड म्हणजे त्यांनी माझ्या कामाची दखल घेतली. मी कॉलेजला असतानापासून बऱ्याचशा नाटकांमध्ये कामं केलेली आहेत. त्याच्यानंतर काही काळ ब्रेक झालं, दवाखान्याच्या व्यापाकडे लक्ष देत. पण मध्यंतरी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमातून काही सांस्कृतिक नाटकं, काही ऐतिहासिक नाटकं उभारली गेली भुसावळ शहरात. तर त्याच्यामध्ये मला संधी मिळाली काम करण्याची आणि त्या कामाचं खूप जास्त कौतुक झालं. माझ्या पेपरमध्ये त्याच्यासाठी एक विशेष लेख देखील आला त्या कामानिमित्त. तर ती सगळी दखल आमच्या स्टेट ऑफिसने घेतली, म्हणजे राज्य ऑफिसने घेतली. आणि त्यांनी मला फोन केला की आमचा असा एक अवॉर्ड असतो, दरवर्षी एक उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याला हा अवॉर्ड दिला जातो. तर यावर्षी तुमचं नाव आम्ही सुचवलेलं आहे. तर माझा होकार आला आणि मग त्यानंतर त्यांनी तो अवॉर्ड दिला. म्हणजे त्याचे जे निकष वगैरे आहेत ते निकष याच्या आधी लावून आपले सिलेक्शन झालेलं आहे असं मी या ठिकाणी प्रकर्षाने नमूद करतो. पण डॉक्टर साहेब, याच्या आधी या पुरस्काराचं वितरण आणि स्वरूप काय होतं, काय सांगा? हा पुरस्कार म्हणजे याचं दरवर्षी इंडियन डेंटल असोसिएशन महाराष्ट्राची एक ॲन्युअल कॉन्फरन्स असते, म्हणजे वार्षिक अधिवेशन असतं. त्या अधिवेशनमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात किंवा डेंटल क्षेत्रात पण आणि इतर क्षेत्रात चांगले काम केलेल्या लोकांना पुरस्कार दिला जातो. आणि त्या पुरस्काराचं स्वरूप सर्टिफिकेट आणि ट्रॉफी असं असतं. तर यावर्षी हा मागच्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगरला हा पुरस्कार सोहळा होता. त्या ठिकाणी IDAचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद गुरव डॉक्टर, राज्य अध्यक्ष डॉक्टर राजेश गोंधळकर, राज्य सचिव डॉक्टर विकास पाटील आणि शासकीय दंत महाविद्यालय औरंगाबादच्या अधिष्ठाता डॉक्टर माया इंदुरकर मॅडम यांच्या हस्ते मला ह्या पुरस्काराचं वितरण झालं. डॉक्टर साहेब, अजून मी एक प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो. याच्या आधी आपल्याला कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहे, काय सांगा? याच्या आधी मला बरेचसे असे वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरस्कार मिळालेले आहेत. मला डेंटलसाठी पण पुरस्कार मिळालेले आहेत. कॉलेजला असतानापासून मला गोल्ड मेडल्स देखील मिळालेले आहेत. आणि हे जे आहे हे आपलं एक काहीतरी फक्त घर आणि दवाखाना यापुरतं आपण सीमित न राहता जे काही आपल्याला शक्य आहे तेवढं आपण करावं या हेतूतून मी बाकी ॲक्टिव्हिटीज करतो. रोटरीच्या थ्रू देखील मी बऱ्यापैकी समाजसेवा करत असतो. त्याच्यामध्ये देखील मला बेस्ट सेक्रेटरीचा अवॉर्ड मिळाला. आम्ही दरवर्षी जे कार्यक्रम घेतो त्यासाठी समाजसेवेचा देखील अवॉर्ड मिळालेला आहे. तर असे वेगवेगळे अवॉर्ड्स आपल्याला मिळालेले आहेत. आणि ह्या अवॉर्ड्सचं एक मेन रिझन म्हणजे आपल्याला प्रेरणा मिळते अजून चांगलं काम करण्याची. डॉक्टर साहेब, आपल्याला हा जो राज्यस्तरीय प्रतिभावंत पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे, तर या पुरस्काराच्या माध्यमातून आपल्या फ्युचरमध्ये व्हिजन काय राहणार आहे, आपला मानस काय राहणार आहे, काय सांगा? सर्वात आधी तर हा जो पुरस्कार मिळालेला आहे हा पुरस्कार मी माझ्या घरच्यांना, माझ्या आई वडील आणि माझी पत्नी डॉक्टर कीर्ती आणि माझा मुलगा यांना त्यांना मी हा पुरस्कार समर्पित करतो. त्यासोबतच प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्ष रजनीताई सावकारे आणि आमदार संजय भाऊ सावकारे यांनी मला जी संधी दिली आणि मला माझे गुण स्टेजवर दाखवता आले त्याकरता मी त्यांचे देखील आभार मानतो. आणि हा जो मला पुरस्कार मिळालेला आहे याच्याने इतरांना देखील प्रेरणा मिळावी हा माझा हेतू आहे की आपण फक्त आपल्या चौकटीत सीमित न राहता आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन इतर गोष्टी देखील एक्सप्लोअर केल्या पाहिजे. आणि हा अवॉर्ड त्याच्यासाठी मला देखील मिळाला आणि या अवॉर्डने इतरांना देखील प्रेरणा मिळाली आणि त्यांनी देखील असं काहीतरी इतर क्षेत्रात काम करावं अशी माझी इच्छा आहे. डॉक्टर साहेब, या पुरस्काराच्या माध्यमातून आपण डॉक्टर लोकांना आणि सोसायटीमध्ये संदेश काय देऊ इच्छिता, काय सांगा? बस संदेश हाच आहे, आपलं काम सांभाळा आणि जे करत आहात त्याचा पुरेपूर आनंद घ्या.
आणि त्यासोबतच तुम्हाला ज्या संधी मिळत आहेत त्या संधीत देखील काम अंग झोपून काम करा आणि कुठल्याही गोष्टीत नकारात्मकता बाळगू नका. डॉक्टर साहेब, एक चांगल्या प्रकारची आपण संस्थेविषयी माहिती दिलेली आहे. एक राज्यस्तरीय प्रतिभावंत पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे. आपला एक भुसावळ शहरामध्ये एक चांगल्या प्रकारचा नावलौकिक आहे. आपण चांगली रुग्णांची सेवा करतात आणि त्याचा रिझल्ट पण चांगला मिळालेला आहे आणि रुग्णांना चांगल्या प्रकारचा दिलासा आपण दिलेला आहे. या पुरस्काराचं श्रेय आपण कोणाला देणार? जसं मी आधीच सांगितलं, पुरस्काराचं श्रेय माझी पत्नी डॉक्टर कीर्ती, आई वडील आणि माझा मुलगा अमोघ, त्यासोबतच प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनीताई सावकारे, त्यानंतर आमदार संजय भाऊ सावकारे, त्यासोबतच आपल्यासारखे पत्रकार की ज्यांनी माझ्या कामाची दखल घेतली आणि सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार श्रीकांत जोशी सर ज्यांनी एक मोठा न्यूज रिपोर्ट लिहिला माझ्या या आत्तापर्यंतच्या ॲक्टिंग जर्नीबद्दल, त्याचीच दखल स्टेट ऑफिसने घेतली आणि त्यामुळे मला हा अवॉर्ड मिळाला. तर या सर्वांना त्याचं श्रेय जातं. हे होते डॉक्टर मकरंद चांदवडकर सर, दंतरोगतज्ञ आहेत आणि यांचं एक चांगल्या प्रकारे भुसावळ शहरामध्ये एक हॉस्पिटल आहे. रुग्णांची ती सेवा करत असतात आणि रुग्णांना चांगला दिलासा देण्याचं काम ते करतात. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी, उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी, अशी उंच भरारी डॉक्टर साहेबांनी घेतलेली आहे. यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे. आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीला सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज.